खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. खूप वेळा झालेला आहे. काय उत्तर येतं? NP. काही सांगायची गरज नाही. सांकेतिक भाषा सुद्धा जमते आपल्याला. जमते का? चालेल आहे ना सांकेतिक भाषा? काही अडचण नाही. योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? बघा आता योगी काय करतोय रे? शीर्षासन करतोय. शीर्षासन म्हणजे काय? शीर्षासन म्हणजे काय? हा, खाली डोके वर पाय. हे दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याचं तोंड शीर्षासन अवस्थेत कोणत्या दिशेला आहे? पश्चिमे. तर आपण सरळ थांबायचं आणि उलट सांगायचं. पश्चिमेकडे तोंड करून थांबलं. कोणत्या हाताची दिशा विचारलेली? प्रश्नात कोणत्या हाताची? उत्तर सांगायचं उजव्या हाताची. सरळ थांबायचं आणि उलट सांगायचं. कळालं? आता हेच जर शीर्षासन केलं तर बघा डावा हात कुठे गेला रे? गेला का? मग आपण शीर्षासन करायचं नाही. सरळ थांबायचं आणि डाव्या हाताचं विचारलं उजव्या हाताची, उजव्या हाताचं विचारलं डाव्या हाताची. कळालं? उत्तर काय आहे मग? उत्तर. समजलं का? पुढं खालीलपैकी कोणता संच आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करतो? तर वेन आकृती काढायची आपल्याला. एक मोठा घटक आहे, त्यामध्ये दुसरा पूर्णपणे समाविष्ट आहे आणि तिसरा अलिप्त आहे. तर काय येतो रे? प्राणी, कीटक, झुरळ येतो का? येतो का? प्राणी, स्त्री, पुरुष नाही. बघा लक्ष द्या. सर्वात मोठा प्राणी असता आणि एक स्त्री असते आणि दुसरा काय असता? पुरुष असता. बरोबर आहे. पुरुष त्याची आकृती अशी आली असती. पण ते न येता काय येणार? राज्य, जिल्हा आणि केंद्रशासित प्रदेश. मग एक मोठा असेल राज्य, राज्यामध्ये जिल्हा आणि केंद्रशासित प्रदेश वेगळा, किंवा केंद्रशासित प्रदेश त्याच्यात जिल्हा आणि राज्य वेगळं. कळतंय? कोणताही असेल तर पर्याय नंबर काय येणार? 3. एका रस्त्याच्या कडेला किती 20 खांब आहेत. किती खांब आहेत रे? 20. प्रत्येक 2 खांबातलं अंतर किती मीटर आहे? 2 मीटर. मग पहिल्या खांबाला कधी अंतर लागत नाही. 20 दोन्ही 40. 40 - 2 किती? पर्याय नंबर 3. खालीलपैकी आकृती मोजा. आकृत्या मोजा. किती येतात रे? किती येतात? वा वा वा. उत्तर आहे 15. नाही 18 येत नाही. हा, चला लक्ष द्या. आकृती अशी आहे. याच्यामध्ये आपल्याला नंबर द्यायचे. कसे नंबर द्यायचे बघा. या आकृतीमध्ये 1 2 3 किती आहेत रे? 4 आहेत तिथं. हा 3. बघा लक्ष द्या. या आकृतीमधून 4 आकृत्या तयार होतात. तुम्ही आता या 2 आकृत्याला बघूच नका. बघा लक्ष द्या. याला बघूच नका थोडा वेळ. याच्यात किती आहेत बघा रे? याला नंबर दिला आपण 1, याला 2, याला 3, याला 4. या अंकांची जर बेरीज केली तर काय येते? आता पुन्हा इथून 1 आहे असा आणि पुन्हा असा 1 आहे. तर हे ऑलरेडी 1 आहे. याला नंबर द्यायचा 2 आणि याला नंबर द्यायचा 3. आता सर्व अंकांची बेरीज करा. हे किती झाले? 10 आणि हे 3 आणि 2 किती रे? 5. किती झाले? 5. तर एकूण त्रिकोण किती तयार होतात? 15 तयार होतात. किती तयार होतात? 15. लक्षात ठेवायचं. पुढं आरशात पाहिले असता घड्याळात किती वाजतील, किंवा घड्याळात वाजले असता आरशात किती वाजतील? तर 11 60 मधून मायनस करायचे आहे. 1 15 ला 11 60 मधून मायनस करा. काय उत्तर येतं रे? 10 45. घड्याळ मध्ये झालं, यायला पाहिजे. त्याच्या पुढे आहे अक्षरमाला. अक्षरमाला सर्वांना येते. येते का? काय आहे? CFILO. पुढे काय रे? हा 3 1 3 चा फरक आहे. 3 6 9 12 15. 15 आणि 3 18. 18 ला कोण आहे? 18 आणि 3 21. 21 ला कोण येतं? U. कळलं? समजलं का? उत्तर काय येतं? RU. त्याच्या नंतरचा प्रश्न आहे गुणोत्तर प्रमाणचा. A जसे B जसे काय रे? C. आपल्याला AC ची किंमत काढायची आहे. A जसे B किती आहे? 3 4. B जसे C काय आहे रे?
पाचास 6. बघा तर इथं सर्वात जास्त तुलना कोणाची केली? बीची. मग बीचे अंक समोरासमोर भरून टाका. इकडं 5 इकडं 4. 3 5 4 पंचे 4 सख आपला एसीच काढायचंय. 15 24 आहे. याला भाग कशाने जातो? 3 5 3 8. उत्तर काय येते? 5 किती रे? 8. पर्याय नंबर किती? 2. पुढं आहे काय? हा पुढं वर्ग. कुणाचा वर्ग आहे रे? 289 17चा. नंतर 225. पुढं काय आहे? 49. पुढं काय? हे 17चा आहे, हे 15चा आहे, हे 7चा आहे. इथं काय आलं पाहिजे होतं? 5चा वर्ग आहे का? म्हणून उत्तर यापैकी नाही. लीप वर्षात दिवस किती असतात? असं कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? तेच विचारलं. लीप वर्षात दिवस किती असतात? 366. आन्सर किला काय दिलंय मला माहित नाही. तुम्हाला काय शिकवलंय? 352. हा मार्क गेला तर तुमचं काय मिनिट गेलं? पुढं गटात न बसणारी संख्या ओळखा. काय काय रे? 27 64 125. पुढं आहे 342. 64 ही संख्या वर्ग संख्या आहे आणि घन संख्या आहे. म्हणून उत्तर काय तर 64. त्याच्या पुढचा क्वेश्चन. हा 3 2 5 9 बरोबर का? 6 आहे. बरं 6. चला आपल्याला इथले अंक काढायचे. इथला हा हे असं बोलताय बरं वाटत थोडं. इथं काय रे? 3चा वर्ग आणि 2चा वर्ग 9 आणि 4 किती? 6चा वर्ग 36 आणि 4 किती? 5चा वर्ग 25. 6चा वर्ग 36. दोघांची बेरीज 5चा वर्ग 3चा वर्ग 25 आणि 9. कुठं काढायचं होतं? एक्स सोडून द्या. हा वयवारी शिकवली का? वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या कसं आहे? 7:2. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर कसं होतं? 6:1. वयात आणि गुणोत्तरात फरक किती आहे? 1:1चा. म्हणून डायरेक्ट 5 न गुणून टाका. 5 7 5 दोन्ही. सोडवायची सुद्धा काही गरज नाही. घड्याळात 9 वाजल्यावर तास काटा पूर्व दाखवतो, पूर्व दिशा दाखवतो, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? कोणती येईल? बघा लक्ष द्या. हा किती वाजले? 9 वाजले. 9 वाजल्यावर काय म्हणते रे? हा तास काटा पूर्व दाखवतो म्हणे. इकडं पूर्व आहे म्हणे. मग इकडं काय असेल? पश्चिम. हा वरी किंवा खाली दक्षिण कोणते असू द्या. हे बदलणार आहे. ती दिशा बदलत आहे. पुढं मिनिट काटाच्या विरुद्धची दिशा कोणती? इथं जर पूर्व असेल तर इकडं काय असेल? हा बरं उलटच करून टाका. जाऊ दे. पूर्वच्या इकडे कोण येणार आहे? दक्षिण. खाली कोण असेल? उत्तर. आता दिशा कोणती आहे? इकडची दिशा कोणती आहे? आणि दक्षिणची विरुद्ध कोणती आहे? कोणती आहे? उत्तर. पुढं 26 जानेवारी 2011 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्टच्या दिवशी कोणता वार असेल? कोणता वार? कोणता वार? कोणता वार? कुठे गेले ते? लाजा वाटला पाहिजे रे. दिनदर्शिका शिकून आता 2 दिवस झाले नाही. कोणता वार? कुठे जायचंय? मागे किती दिवस? 2 दिवस. जानेवारी महिना आहे तर मागे किती दिवस? अर्धेच उत्तर सांगले. अर्धे झोपी चालले. पुढं एका घड्याळात 6 टोल पडण्यासाठी किती सेकंद लागतात? 30. पहिल्या टोलला वेळ लागत नाही. ते पण शिकवलं होतं का घड्याळामध्ये? आठवतंय का? हा बघा 6 टोल पडण्यासाठी किती सेकंद रे?
30. तर 12 टोल पडण्यासाठी किती सेकंद? पहिले टोल किती पडले? 6. पहिल्या टोलला वेळ लागत, म्हणून याला 30 ला कितीने वागणार? 5 × 5 5 सेकंद. इथला सुद्धा एक टोल मायनस केला, 11 × 6 किती? 66 काय सेकंद. पर्याय नंबर. एका कॅरमच्या स्पर्धेत 32 स्पर्धक होते, हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील 3 फेऱ्यात किती बाद होतील? बघा, पहिले 32 आहेत, 32 चे बाद किती होतील? 16. दुसऱ्या फेरीत 16 चे किती बाद होतील रे? 8. तिसऱ्या फेरीत 8 चे किती बाद होतील? 4. हे बाद झालेले लोक किती आहेत? 16 आणि 4 किती? 20. 20 आणि 8 किती? किती लोक बाद होतील? 28 लोक बाद होतील. पर्याय नंबर 3. त्याच्या पुढचा प्रश्न युपीएससीचा आहे बघा. 9 × 2 किती रे? 11. 11चा 6 × 3 9. 9चा वर्ग येतय ना? नाहीतर काही जण काय सर असं कसं? घ्या बाबा. इथं आहे 9, इथं आहे 2, इथं आहे 121. 9 × 2 11. 11चा वर्ग 121. पुढं इथं आहे 6, इथं आहे 3. 6 × 3 9. 9चा वर्ग. आणि दुसरा प्रश्न आहे असा काय? 3 आणि 4. 3 आणि 4 किती? 7. 7चा वर्ग. आलं का? पुढं वर्गमूळ काढून काय करायचे? बेरीज. वर्गमूळ काढून बेरीज. पुढं 5 फेब्रुवारी 2003 दिवशी बुधवार असेल तर 8 ऑगस्ट 2003 दिवशी कोणता वार असेल? कोणता वार? काल निर्णय शिकवले ना? नॅशनल हा शब्द 53, 42 असा 15, 36 असा लिहितात. सिंगर 72, 58, 90 असा लिहितात. बघा लक्ष द्या. नॅशनल, नॅशनल हा शब्द कसा लिहितात रे? 53, 42, 15, 36. पुढे काय आहे? सिंगर SINGER. सिंगरला काय रे? 72, 58, 90. तर आपल्याला काय करायचं आहे? रेट RAT. R साठी कोण आहे रे? 0. A साठी 3, T साठी 4 आणि E साठी झालं उत्तर 0. 349. पर्याय नंबर 1. पुढं झड बरोबर 52. झड बरोबर 52. AC बरोबर किती रे? 8. BEG बरोबर बॅग बरोबर 28. तर मॅड बरोबर किती रे? ज्याला उत्तर येत नाही ते झडचा नंबर 26 ची डबल 1 आणि 3 किती? 4. 4 ची डबल 7 आणि 2 9. 9 आणि 5 किती रे? 14. 14 ची डबल 28. M किती आहे? 13. 13 आणि 1 14. 14 आणि 4 किती? 18. 18 ची डबल. आणि ज्याला उत्तर येत नाही ते काय आलं? क्वेश्चन येतो का? सोपे रूप द्या. येतो. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाईल? कोणता? येत नाही. मिस्टेक वाटते. बर. 8 अधिक 3 गुणिले 4 मायनस काय रे? 2 बरोबर किती? बघा, अधिक म्हणजे काय रे? गुणिले. पुढं गुणिले म्हणजे मायनस. गुणिले म्हणजे मायनस. मायनस म्हणजे प्लस. पुढं या चिन्हाचा असेल तर काय? पुढं समान असता काय म्हणतोय? अर्थ समान असता काढून घ्या. तर काय असेल? किती? मायनसला मायनस 24 मधून किती गेले? पर्याय नंबर 2. 18. 18. 18. पुढं खालीलपैकी कोणत्या संख्येस 13 ने गुणल्यास 180 पेक्षा अधिक येतो? पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2. त्याच्या खालचा क्वेश्चन महत्वाचा होता. बघा,
तीन संख्यांचे गुणोत्तर कसं आहे रे? एकास दोनास चार आहे, बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? त्यांच्या एकूण गुणाकार दिलाय. काय दिलाय? गुणाकार. किती दिला रे गुणाकार? 125. याला एक्स प्रत्येक टाकून द्या. 1x 2x आणि काय 4x. यांचा गुणाकार असल्यामुळे गुणाकार करा. 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 4 8. काय येणार आहे? 8. एक्स गुणिले एक्स ट्रिपल एक्स म्हणजे काय? ट्रिपल एक्स चा वर्ग, सॉरी घन. काय येणार आहे? घन. बरोबर काय आहे? 100. मग एक्स चा घन बरोबर 125 भागिले काय येईल रे? एक्स चा घन बरोबर 8 न भाग द्या. 8 एक उरले किती? 4 झाले 40. 8 पंचे उरले किती? 5. 5 ला भाग जात नाही, पॉइंट दिला, झाले 50. 8 सक 48 उरले झाले 20. 8 दोन्ही उरले 4 झाले 8 पंचे. हा कोण आहे? हा काय आहे रे? घन आहे. एक्स चा घन बरोबर 1500 किती आहे? सॉरी 15625. मग याचं घनमूळ काढून घ्या. तर घनमूळ काय येतं रे? 2 पॉइंट किती? एक्स ची किंमत काय आली बघा. घनमुळात जर 3 नंतर पॉइंट असेल तर बाहेर 1 नंतर येणार 3 वेळा. तर एक्स ची किंमत आली 2.5. आपल्याला मधली संख्या विचारले. 2.5 गुणिले किती रे? 2. 25 दोन्ही 50. पॉइंट इथं म्हणजेच काय आलं? 5. एक्स ची किंमत येणार 2.5च. बघा एक्स ची किंमत म्हणजे पहिली संख्या येणार 2.5 पहिली संख्या. दुसरी संख्या काय येणार? 5. आणि तिसरी संख्या काय येणार? 10. याचा जर गुणाकार केला तर काय येतो? 125. कळालं? पुढं 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 157 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती? 57 ला 3 न भाग दिलं तर काय येतंय? 19. मधली संख्या 19. 19 पेक्षा 2 ने लहान कोण? 17. त्याच्या खाली काय दिलं बघा? 2 मूळ संख्या आहेत. 2 मूळ संख्या. झालं का? ओढू का हे? संख्या आहेत कोणत्या आहेत रित्या? एक्स आणि काय आहे पण वाय. यांचा गुणाकार केला असता गुणाकार काय आहे? 161 असून एक्स ही वाय पेक्षा मोठी असून यावरून आपल्याला काय काढायचंय? 3y मायनस एक्स ची किंमत काढायची. मग याची किंमत काढायची आहे तर त्या अशा कोणत्या मूळ संख्या आहेत? त्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर काय आला पाहिजे? त्या मूळ संख्या आहेत कोणत्या? 23 आणि किती रे? 7. 23 आणि 7 या 2 मूळ संख्या आहेत. या 2 मूळ संख्यांचा गुणाकार केला तर काय येतो बघा? 7 त्रिक 21 ला 1 हातचे आले 2. 7 दोन्ही 14 2 16. मग त्या मूळ संख्या आहेत त्या किमती भरून टाका. 3 ला 3 y ची किंमत 7 आहे म्हणजे गुणिले 7 मायनस काय रे? 23. 7 त्रिक मायनस 23 वजाबाकी केल्यावर काय येते? उत्तर काय येईल? -2. त्याच्या खालचा प्रश्न UPSCचा आहे. जमतो ना? जमतोय का? 0.2 गुणिले 0.2 अधिक 0.2 गुणिले 0.02 भागिले काय रे? 0.044 यांचा गुणाकार करून घ्या. 0.2 गुणिले 0.2 काय येईल रे? 0. अधिक यांचा गुणाकार केला तर काय येईल? 0.004 भागिले 0.044 यांची बेरीज करून घ्या. वरल्याची बेरीज काय येतं? 1. कारण की दशांश दोन्हीकडे सारखा आहे. कटला 44 न 44 ला भाग दिला तर काय येतंय? 44. उत्तर काय आलं? 1.
त्याच्या खालचा प्रश्न खूप अवघड आहे. 200 रुपयाच्या 5% 5% बरोबर किती? हा, शेकडेवारी झाले ना? येतोय का? येतोय? हे सांगायची गरज आहे का नाही? बोलत जाना. आहे तर आहे, नाही तर नाही. हा, 200 रुपयाचं 5% काढून घ्या आधी. सोपं. काय आलं रे? 5 दोन्ही 10. पुन्हा त्या आलेल्या संख्येचं पुन्हा किती टक्के? 5%. 5 10 किती? 50. 50 ला जर 100 न भाग दिलं तर काय येतं? 0.5 किंवा 50. हे पर्याय नंबर किती? 2. त्याच्यानंतर एका छापील किमतीवर, आता हे तर मला शिकवायची गरजच नाही, कारण की छापील किंमत आताच सुरू झाली ती, कालच. येतंय का? येतंय का रे? एका वस्तूची छापील किंमत किती आहे? 75% असून त्यावर 20% सूट दिली. 20% सूट दिली. बघा, 75 गुणिले 20% सूट दिल्यावर काय आलं? 80 भागिले काय रे? 100. भाग द्या. 0 0 कॅन्सल. 5 दोन्ही 10. 5 1 5. उरला 2. 5 5 बे 1 बे चौक काय झाले? 15 चौक झालं 60 रुपये. काय असेल त्या वस्तूची किंमत आहे. पुढं, तर ती वस्तू किती रुपयाला दिली म्हणे ग्राहकाला? 54 रुपयाला. तर त्या वस्तूवर आणखी किती टक्के सूट द्यावी लागेल? बघा, 60 रुपयाची वस्तू किती रुपयाला दिली रे? 54 रुपयाला दिली. किती रुपये कमी केले? कशावर केले? 60 रुपयावर किती कमी आहे? म्हणजे 100वर किती? हा, किती राहिलं? आणखी किती टक्के सूट आहे? 10%. 8 दिल्यावर उत्तर कसं काय येईल बोला? 8 नाही येत. 10%. 10%. उत्तर 10%. चला, खालील पैकी चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने येतो का अपूर्णांक? येतो ना? पुढं 32 एका 43,200 सेकंदाचे तास काढायचे. 36 न भाग द्या. एका तासाचे सेकंद किती असतात? 1 तास बरोबर 36 सेकंद. आपल्याला 43,200 हे किती तासाचे आहेत? त्याला भागिले 36. हे 2 0 2 0 कॅन्सल. भाग द्या. हा, 12 देऊ का? हा, 12 इकडं 12 उरले किती? 7. 12 सक पुन्हा 3 1 3 1 3 दोन्ही किती तास? 12 तास. त्याच्यानंतर एका चौरसाची परिमिती किती आहे रे? 60. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग बाजू काय असेल रे? बाजू काय असेल? 15. त्याचे क्षेत्रफळ विचारले. 15चा वर्ग किती? 225. आलं का? काय अडचण? पुढे सांगितलंय काय? जर 54 x बरोबर काय आलं इकडं? 300 व 6400 भागिले y बरोबर किती रे? 400. तर चौकटी कंसात साध्या कंसात x मायनस y गुणिले x अधिक y भागिले काय रे? 8x भागिले 9y बरोबर. चल, आता मला सांगा, x ची किंमत म्हणजे काहीतरी किंमत आहे. ती किंमत याला संख्येला भाग दिल्यावर 300 येते. कटवा. इकडचे 3 0 2 0 2 0 कॅन्सल. 3 ना याला भाग दिला तर x ची किंमत काय आली? x बरोबर काय आलं? 18. हे 2 0 हे 2 0 कटवा. 4 ना याला भाग द्या. 4 1 4. हा, 4 सख 24. y बरोबर काय आलं? 16 आलं. झालं, किमती भरून टाका. हा, 18 मायनस 16 गुणिले 18 अधिक 16 किती? 34 भागिले
8 गुणिले किती रे 18, x ची किंमत काय आहे 18. हा 9 गुणिले हा 9 1 9 9 2 18 8 1 8 8 2 16 कटलं. हे काही काम नाही त्याचं, उगं टाइमपास दिले. हा वजाबाकी करा काय रे. हा 2 गुणिले काय येतंय पर्याय नंबर आहे का. मग काय अडचण होती. एक रेल्वे काय कुठं चालली बोगद्यात चालली का. हा 132 मीटर लांबीची रेल्वे एका टेलिफोनच्या खांबात 6 सेकंदात पार करते तर गाडीचा ताशी वेग किती. हा 132 भागिले 6 गुणिले 18 छेदात 5 बरोबर का. हा 6 1 6 6 3 18 पुन्हा यांचा गुणाकार करा 3 दोन्ही 3 3 3 1 याला भागिले 5 7 उरले किती 4 झाले 46. 5 न उरला 5 दोन्ही काय आलं 79 पॉइंट किती 2. काय दिले पर्याय नंबर 1 उत्तर. पुढं एका चौरसाकृती मैदानाची बाजू 35 आहे तर 35 आहे 35 कशाची चौरसाकृती. मग चौरसाकृती असेल तर त्याची परिमिती काय येणार आहे 35 गुणिले 4 झालं. हे झालं का. मग 140 मीटर अंतर किती किलोमीटर वेगाने रे 9 किलोमीटर प्रति तास या वेगाने किती वेळात ओलांडल. मग 140 भागिले 9 गुणिले 18 छेदात किती 5. हा 9 1 9 9 2 18 बे 1 बे हा सॉरी 5 1 5 5 2 10 पंचाहत्तर 28 दोन्ही किती सेकंद किती सेकंद 56 सेकंद. 8 ही संख्या 0.2 च्या किती पट 40 पट. पुढं मेहनत 40 पट 20 पट नाही येत 40 पट. पुढं 12 गुणिले 20 भागिले काय रे 16. 12 गुणिले 20 भागिले काय 16. काय म्हणतंय जे काम 12 मजूर 20 दिवसात करतात तेच काम 16 दिवसात संपवण्यासाठी किती मजूर कामावे लागतील कामावर लावावे लागतील किती मजूर लागतील. चला असू द्या 4 चौक 16 4 पंचे 20 4 1 4 4 त्रिके 12 3 5 काय उत्तर असेल 15. पुढं एका चौरसाच्या कर्णाची लांबी 3 पॉइंट काय रे 8 मीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. चौरसाचे कर्ण सारख्या लांबीचे असतात का वेगळ्या सारख्या असतात. उत्तर काय येणार चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय रे 1/2 गुणिले कर्णाचा वर्ग आहे की गुणाकार आहे. हा बरं वर्ग म्हणजेच काय ना कर्णाचा गुणाकार म्हणजे दोन्ही कर्णाचा गुणाकार घ्या. 1/2 ला 2 गुणिले काय रे 3.8 गुणिले 3.8 म्हणजेच वर्ग येतो बरोबर आहे. मग सोडवायला हा याचा वर्ग करून घ्या. 8चा वर्ग 64 64 ला 8 आले 8 त्रिक 24 डबल 48 48 6 54 54 ला 4 8 आले 5 3चा वर्ग 9 9 5 1444 पॉइंट किती नंतर होता 2 नंतर. याला भागिले काय आहे 2 बे 7 इकडं बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 काय येणार 7.22 चौरस मीटर. पर्याय नंबर 3. पुढे आहे अ आणि ब यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4. पुढं अ आणि कोण आहे ब यांचं भांडवलाचं गुणोत्तर काय आहे रे 3:4 म्हणजे 3/4. यांच्या नफ्याचं गुणोत्तर दिलं मुदतीचं गुणोत्तर x छेदात काय रे y.
मुदत माहित नाही, आपला मुदतच काढायची आहे. बरोबर. नफ्याचं गुणोत्तर 6/5. चला सोडून घ्या. x/y ला y बरोबर 5/6 ला 5/6 हे गुणाकारात आहे. तिकडे आलं तर भागाकारात, आणि भागाकारातले पुन्हा गुणाकारात असेल त्याचं काय होणार? व्यस्त. वरी जाणार 4, खाली येणार 3. 3 न भाग जाते बघा. हा 2 न बेत्रिक. बरोबर आहे ना? काय चुकलं का? 6/5 उलट लिहिलं आपण. हो तिरकस गुणाकार आहे, इथं उलट लिहिलं आपण. 6/5 याचं व्यस्त काय होईल? 4 काय होईल? 3. याचं उलट 4/3. 3 1 3 दोन्ही 4 दोन्ही 8, आणि इकडं 5 ला 5 म्हणजेच 8/5. काय उत्तर येईल? 8/5. त्याच्यानंतर कितवा? 2 मीटर व्यासाच्या एका गोलाकार विहिरीची खोली 14 मीटर असल्यास त्यातून निघणाऱ्या मातीचे घनफळ किती? मातीचे घनफळ काढायचे आपल्याला. झालं का रे? झालं का? मातीचं घनफळ काढणे म्हणजेच एका विहिरीचं घनफळ काढणे म्हणजेच, लक्ष द्या इकडे, एका दंडगोलाचं घनफळ काढणे होय. दंडगोलाचं घनफळ काढणे म्हणजे याचं सूत्र काय आहे? घनफळ बरोबर πr² गुणिले h. बरोबर आहे. याचा व्यास दिलाय, काय दिलाय? 2 दिलाय. तर त्रिज्या काय असेल? 1 असेल. सोडून घ्या. 22/7 गुणिले 1 गुणिले 1 1 चा वर्ग 1 गुणिले उंची काय दिली? 7 1 7 7 2 14 22 2 घन मीटर. पर्याय नंबर किती? 4. एका अर्धवर्तुळाकार खिडकीचा व्यास 63 सेमी असून त्याची परिमिती काढा. बघा, अर्धवर्तुळाकार अशी खिडकी आहे. आपल्याला याचं काय काढायचं रे? परिमिती काढायची. परिमिती म्हणजे या सर्व बाजूची आपल्याला काय करायचे? बेरीज काढायची. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे? 36/7. 36/7 r. बरोबर आहे. बरं ठीक आहे. r किमती भरा. काय आलंय? व्यास दिलाय किती रे? 63. व्यासाच्या निम्म काय असते? त्रिज्या. बरोबर आहे. व्यासाच्या निम्म काय असते? त्रिज्या. आरच्या जागी आपण याला आपण असं लिहू शकतो 63/7 काय रे? असं लिहू शकतो का? झालं मग. 7 1 7 7 9 63 2 1 2 1 2 8 16 18 9 किती? 162. पर्याय नंबर किती? 2. एका घनाचे घनफळ 512 आहे. तर त्या एकूण त्याचे पृष्ठफळ काढायचे. तिथं बेरीज नाहीये. त्या घनाचे पृष्ठफळ काढायचे. मग घनाचे पृष्ठफळ बरोबर काय आहे रे? आधी घनाचं बाजू काढून घ्या. हे कोणाचा घन आहे? 8चा. मग हे 8 काढलं तर बाजूचा वर्ग गुणिले 6 त्याचं घनाचं पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे काय? घनाचे पृष्ठफळ बरोबर बाजूचा वर्ग गुणिले 6. 8चा वर्ग किती? 64 गुणिले 6 6 चौक 24 24 ला 4 8 आले 6 6 36 36 आणि 2 किती? 38. 384 चौरस सेमी. पर्याय नंबर 2. एका आयताची लांबी 26 मीटर व रुंदी 18 मीटर आहे. तर त्याची परिमिती काढायची आहे. दोघांची बेरीज करून गुणिले 2. बेरीज काय तर 26 अधिक किती? 18. बेरीज करा आणि याला गुणिले 2 करा. काय उत्तर येत आहे? काय येत आहे? 88. खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 414 कस काही. बर चला सोडून द्या. काय उत्तर आलं? 88. येऊ दे तुमचे मार्क इथं कुठंच जात नाही.
तुमचा अभ्यास महत्वाचा आहे, मार्क महत्वाचे नाहीत. आता तुम्हाला माहित आहे, तुम्हाला यायला उत्तर बस झालं. हा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 9.9. त्याच्या खाली पदावलीच योग्य उत्तर काढा. काय तर 32 आणि काय रे 32 ला कितीने भाग दिलं? 11 ने भाग दिलं 22 ला. तर उत्तर येते 2. 32 आणि 2 किती? 34. असं 34 उत्तर कुठे येते? पर्याय नंबर 4. पुढं 2, 4 आणि 5 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? तर 2 अधिक 4 अधिक 5 यांची बेरीज करा. काय ते रे? 11. 11 6 66. शिकवले का तुम्हाला हे? हा, 6 6 6 12 ला 2 हातच्याला 1, 12 ने 13 13 ला 3 हातच्याला 1. काय आलं? ऑप्शन मध्येच नाही. एक मिनिट. हा, 12 2 न गुणायचे ना. 4 आणि 5 9 9 2 11 11 2 22 22 22 22 22 आहे. 22 हा, त्याचा गुणाकार केला आपण डायरेक्ट. पुढं मधुला इंग्रजीत किती? 60 पैकी 42, गणितात 75 पैकी 57, मराठीत 80 पैकी 56, शास्त्रात 50 पैकी 32 गुण मिळाले. तर सर्वात चांगला विषय कोणता? कोणता रे? येतय का? हा, 60 पैकी 42 तर 100 पैकी किती? म्हणजेच 42 गुणिले 100 भागिले 60. हा 0 0 कॅन्सल. 60 7 42 किती आले? 70. पुन्हा हा, 75 पैकी 57. 57 गुणिले 100 भागिले 75. 25 3 75, 25 चौक 100. हा, इकडं 3 1 3 9 27, 19 चौक किती रे? 76. पुढं 56 गुणिले 100 भागिले 80. 8 1 8 8 7 56. काय रे? 70. पुढं आहे 32 गुणिले किती? 100 भागिले 50 किती? 64. सर्वात विषय कोणता भारी आहे? हा, ते मी शिकवलं.